हॅलो गाईज, तर आम्ही आज निघालो होतो फिरायला जाण्यासाठी. तर आम्ही चाललो होतो शबरीधाम. आता खूप लोकांना ही जागा माहीत असेल आणि खूप लोकांना माहीत नसेल. तर आम्ही शबरीधाम चाललो होतो. आता ही जागा कोणती तर मी तुम्हाला सांगते. जेव्हा प्रभू श्रीराम सीतामातेला शोधण्यासाठी निघाले होते तेव्हा ते त्या जागेवरून गेले होते आणि तिथे एक शबरी नावाची भिल्ल होती, त्यांना शबरी माता म्हणतात आता. आणि त्यांनी ती रामांना बोरं खाऊ घातले होते. तर तीच ती जागा आहे ज्या दगडावरती शबरी माता आणि प्रभू श्रीराम बसले होते. ते दगड अजूनही तिथेच आहे आणि तिथे आता मंदिर बांधलं आहे. तेच बघण्यासाठी आम्ही सगळेजण चाललो होतो. ते बघा, आम्ही थोड्या वेळाने पोचलोसुद्धा होतो. आम्ही पोचलो आणि ऊनसुद्धा होतं थोडंफार. मग आम्ही चालत मंदिरापर्यंत जात होतो. हे इथूनच बघा किती छान असं सुंदर मंदिर दिसत होतं आणि इथला परिसरसुद्धा खूप छान होता. मग आम्ही मंदिरामध्ये पोचलो. हेच ते मंदिर आहे. हे बघा, इथे शबरी माता, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची मूर्ती होती. आणि हे बघा, हे जे पुढे आहेत ना, हेच ते दगड आहे जिथे प्रभू श्रीराम बसले होते आणि शबरी मातांनी त्यांना बोरं खाऊ घातले होते. आणि इतकं खूप सुंदर वातावरण होतं इथलं. आणि हे बघा, हे बोरांचं झाड होतं पण त्याला एकही बोर लागला नव्हता. आम्ही बोरं बघत होतो. आणि हे मंदिराच्या मागचं परिसर होतं सगळं. आणि इथे अशी गणपतीची मूर्तीसारखं पण होतं मागे. आणि इथे एक हनुमानांचं मंदिरसुद्धा होतं. मग तिथलंसुद्धा दर्शन घेऊन घेतलं मस्त. आणि इथे शंकर भगवानचं सुद्धा मंदिर होतं. आणि पुढेच हे गणपती बाप्पा आणि हनुमान हे असे होते. आणि हे आहे महादेवांचं मंदिर. तिथलं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी जेवण केलं. आम्ही घरूनच दशमी, बटाट्याची भाजी, खिचडी, लोणचं असं सगळं घेऊन आलो होतं. मग ते खाल्लं आणि काही फोटोज वगैरे काढून घेतले. मेमरी कलेक्ट केल्या, कारण की अशा जागेवर आले की फोटोज तर आपण काढतोच. छान छान फोटो काढले. आणि तिथूनच 5-6 किलोमीटरवर पंपासर आहे जिथे शबरी माता अंघोळ करण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी येत होत्या. मग ते सुद्धा बघितलं. ती नदी अजूनही तशीच आहे आणि खूप जास्त पाणी होतं. आणि खूपच इथलं वातावरण तर इतकं जास्त सुंदर होतं, मला तर खूपच जास्त आवडलं. इथे सुद्धा खूप सारे फोटोज काढले आणि फोटो वगैरे काढून झाले. आणि मग नंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. आणि आम्हाला येताना हे बघा, इतके सगळे माकड दिसले होते. आणि आम्ही जे दशमी आणि चिवडा वगैरे घेऊन गेलो होतो खाण्यासाठी, ते उरलं होतं म्हणून त्यांना दिलं होतं आम्ही खाण्यासाठी. आणि इतके सगळे माकड मी पहिल्यांदा बघितले होते. आणि ते छानपैकी आम्ही दिलेले मुरमुरे खात होतो. आणि जसे आम्ही रिक्षा थांबवले तसे खूप सारे जण येऊन गेले होते. घरी पोचलो आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला साईबाबाच्या मंदिरामध्ये गेलो होतो फिरण्यासाठी. मग मंदिरात गेलो, तिथलं दर्शन घेतलं होतं. छानपैकी दर्शन वगैरे घेऊन घेतलं. आणि बघा, मंदिर खूप जास्त मोठं आहे इथलं आणि इतकं छान होतं ना. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर होतं. आणि आमच्या जिजूंचा बड्डे होता म्हणून त्यांनी आम्हाला पार्टी दिली होती, म्हणून जेवण करण्यासाठी आम्ही बाहेरच गेलो होतो. मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं आणि शेवटं मस्त असं आईस्क्रीम खाल्लं. आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.